गेल्या काही दिवसापासून तापमानाचा पारा घसरलाय आणि त्याच्यामुळे आंबा बागायतदार मात्र सुखावलेले आहेत। हापूसच्या मोहरासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झालंय। कडाक्याच्या थंडीमुळे आंब्याला मोठ्या प्रमाणात मोहर फुटायला सुरुवात झालेली असून बागायतदारांच्या आशा आता पल्लवित झाल्यात। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा मोहर प्रक्रिया लवकर आणि जोमाने सुरू झाली आहे, त्यामुळे बागायतदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील। गेल्या काही दिवसांपासून राज्यासह कोकणात थंडीचा जोर आहे तो वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे नक्कीच आंबा बागायतदारांना दिलासा मिळालेला आहे। मी आता सध्या आहे आंबा बागेमध्ये। आपण बघतोय अशा प्रकारच्या आंब्याच्या कलमांना मोर बहरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। लांबलेला पाऊस आणि मधल्या काळात वाढलेल्या उष्म्यामुळे चिंतेत असलेल्या बागायतदारांना आता पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीने दिलासा दिला असून आंबा झाडांना मोठ्या प्रमाणात मोहर येण्यास सुरुवात झाली आहे। आंबा पिकासाठी साधारणपणे 15 ते 20 अंश सेल्सिअसच्या दरम्यानच्या तापमानाची आवश्यकता असते। यंदा नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या सुरुवातीला हवामानात सातत्याने बदल होत असल्याने मोहर प्रक्रियेला विलंब झाला होता। मात्र आता कडाक्याची थंडी पडल्यामुळे अशा प्रकारची ही कलमं आहेत ही मोहरने बहरलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। जानेवारीच्या सुरुवातीला तापमानाचा पारा घसरल्याने झाडांना पोषक वातावरण मिळाले आहे। त्यामुळे रत्नागिरी, देवगड, रायगड पट्ट्यातील बागा आता पांढऱ्या शुभ्र मोहराने भरून गेलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। कृषी तज्ञांच्या मते ही थंडी अशीच टिकून राहिल्यास मोहराचे फळात रूपांतर होण्याच्या प्रक्रिया वेगाने होईल। यंदा लांबलेल्या पावसामुळे पालवी येण्याचे प्रमाण वाढले होते, परंतु आता आलेल्या मोहरामुळे उत्पादनात घट होण्याची भीती कमी झाली आहे। बागायतदारांनी आतापासूनच फवारणी आणि खताचे नियोजन सुरू केलेले आहे। एकंदरीत जर थंडीची ही लाट आंबा बागायतदारांसाठी सुवर्ण संधी ठरताना दिसत आहे। जर निसर्गाची साथ अशीच राहिली तर मार्च एप्रिल महिन्यात ग्राहकांना दर्जेदार हापूसची चव चाखायला मिळेल अशी आशा आंबा बागायतदारांनी व्यक्त केलेली आहे। रवींद्र कोकाटे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।